मित्रहो नमस्कार, मी सुमित वानखडे. मित्रहो, फळबागेचं व्यवस्थापन करत असताना आपण पाहतो आहे की दरवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात जोराची फळगड चालू होते. आणि फळगड जेव्हा चालू होते तेव्हा कुठलंही बुरशीनाशक वापरा, कुठलंही कीटकनाशक किंवा कुठलंही नियोजन करा, तुम्हाला एक प्रॉब्लेम सातत्याने आढळते की फळगड मात्र थांबत नाही. अशा वेळी आपल्याला नियोजन काय करायचं आहे, तर टीम ॲग्रीशास्त्र तुम्हाला आधीपासून त्याच्यासाठी नियोजन करायला सांगते. जेव्हापासून आपण बहार घेतो, घेतल्यानंतर जे आपण पट पाणी चालवतो तेव्हापासून तुम्हाला फळगडीसाठी नियोजन करणं असते. त्याच्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर बघा मित्र, आपण ज्या बागेमध्ये आज आहे त्या बागेचा आपण झाड आणि झाडाचा जो केनोपी आहे, त्या केनोपीचा जो एरिया आहे, त्या एरियामध्ये आपल्याला काही कंटेंटचा वापर करायचा आहे. आणि हा वापर आपल्याला सातत्याने करायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय राहू शकते लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण काय वापरतो, तर पाणी दिल्यानंतर याच्यामध्ये आपण ऑक्सिजन पावडरचा वापर करतो. ऑक्सिजन पावडर कशासाठी, तर ऑक्सिजन पावडर जेव्हा आपण या जमिनीमध्ये वापरतो तेव्हा सातत्याने तिथे ॲरोबिक प्रोसेस चालू राहते, म्हणजे हवा खेळती राहते. जेव्हा हवा खेळती राहते तेव्हा हानिकारक बुरशींना तिथे चान्स राहत नाही डेव्हलप होण्यासाठी. त्या बुरशीचे स्पोर्स तिथे डेव्हलप होत नाही, म्हणून आपल्याला ऑक्सिजन पावडरचा तिथे वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण तिथे सॉइल गार्ड नावाच्या या कंटेंटचा सुद्धा वापर करतो. सॉइल गार्ड हे कंटेंट ज्याच्यामध्ये नीम एक्स्ट्रॅक्ट आहे, करंज एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी, हर्जेनियम, सुडोमोनास फ्लोरोसन्स, त्याचप्रमाणे बॅसिलसचे 10 प्रकारचे स्ट्रेन ह्या प्रॉडक्टमध्ये अवेलेबल आहे. जेव्हा ह्या घटकांचा या केनोपीमध्ये आपण वापर करतो तेव्हा इथे बुरशीजन्य स्पोर्सला कुठेच वाव राहत नाही, इथे करतो आणि याचं पहिल्यांदा त्याला इथे संपवतो. त्याचप्रमाणे इथे एअरेशन आपण डेव्हलप करतो. जेव्हा एअरेशन डेव्हलप होते तेव्हा मुलांना पूर्ण हवा भेटत राहते, तेव्हा त्याच्यामध्ये रोगांचं प्रमाण हे खूप कंट्रोलमध्ये राहते. त्याचप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये इथे गोरस अल्ट्रा नावाची स्लरी सुद्धा इथे वापरतो. त्याचा फायदा काय, तर याचा वापर असा केला जातो की त्याच्यामुळं झाड हे सशक्त बनतं, झाड पुरेपूर अन्नद्रव्य घेतो आणि ह्या पद्धतीने झाडाची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होऊन जाते. आणि अशा वेळेस ते झाड फळगडीसाठी तोंड देण्यासाठी एक स्ट्रॉंग असं उभं राहतं. आणि या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर आपल्याला फळगडीसाठी खूप चांगल्या पद्धतीने तयार राहता येईल, जेणेकरून जुलै ऑगस्ट महिन्याचा जो आपला मोठा लॉस होतो, फळगडीचा लॉस होतो, त्याच्यावर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल.